ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। पुणे अहमदनगर रस्त्यावरचं पाणी अद्यापही ओसरलेलं नाहीये। मध्यरात्रीनंतर पुण्यात पावसानं विश्रांती घेतली आहे, मात्र ओढे नाल्यांमधून पाण्याचा प्रवाह असाच सुरू आहे। त्यामुळे अनेक रस्ते आणि रहिवासी भाग सुद्धा अद्यापही जलमय आहेत। पुण्यातील हा पुणे अहमदनगर रस्ता बंड गार्डनहून पुढे आल्यानंतर आगा खान पॅलेसच्या थोडं अलीकडे असलेला हा भाग आणि इथं आपण पाहिलं तर या वाहनांना रस्त्याच्या उजव्या बाजूनी वाट काढत पुढे जावं लागतंय, कारण पाणी जरी संपूर्ण रस्त्यावरती असलं तरी डाव्या बाजूला हे पाणी खूप मोठ्या प्रमाणात आहे। ही अशी परिस्थिती काल रात्रीपासून आहे। खरं तर काल रात्री अगदी धडकी भरवणारी दृश्य होती, वेगवेगळ्या व्हिडिओमधून लोकांनी ती पाहिली, अजूनही पाहतायत। मात्र अजूनही असे काही भाग आहेत सखल की जिथं पाणी हे साठून राहिलेलं आहे किंवा वेगवेगळ्या मार्गाने इथं जमा होत आहे। त्यापैकी हा पुणे अहमदनगर रस्त्यावरती असलेला भाग। पुण्याची सकाळ सुरू झाली आहे। जसं की आम्ही सांगतो आहोत, काल रात्री 12-12:15 नंतर पावसाने उघडीप दिली, त्यामुळं अनेक ठिकाणी जे पाणी साठून राहिलेलं होतं ते ओसरायला लागलं आणि आज सकाळ होता होता बऱ्यापैकी पाणी बऱ्याच प्रमाणामध्ये बऱ्याच ठिकाणांवर मध्ये जे साठलं होतं ते ओसरलं देखील। मात्र काही असे भाग आहेत की जिथं अजूनही पाणी येत आहे वेगवेगळ्या ओढ्यांमधून किंवा वेगवेगळ्या मार्गाने, आणि त्यामुळं इथं ही अशी परिस्थिती ओढवली आहे। हवामान विभागाने जो अंदाज वर्तवला आहे या अंदाजानुसार आज आणि उद्या देखील पावसाची शक्यता आहे, मोठ्या पावसाची शक्यता आहे। पुण्याबरोबरच मुंबई, कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर हे जिल्हे, या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे। मात्र जी उसंत मिळालेली आहे काल मध्यरात्रीपासून जवळपास पश्चिम महाराष्ट्रातील या सर्व जिल्ह्यांमध्ये तो मोठा दिलासा ठरतोय, कारण त्यामुळं हे पाणी जे साठून राहिलं होतं ते ओसरायला मदत होते आहे। ज्या महत्त्वाच्या उपाययोजना आहेत त्या करण्यात येत आहेत आणि लोकांनी देखील या प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं अशी अपेक्षा आहे। कॅमेरामन अमोल गवाळे, समंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे।